नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला $1 ट्रिलियन म्हणजे 1,00,000 कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने मांडला। खरं तर 2018 साली जेव्हा मॅग्नेटिक महाराष्ट्र त्यांच्याच नेतृत्वाखाली जी परिषद पार पडली होती त्याच्यातही 2023 सालापर्यंत म्हणजे भारताची अर्थव्यवस्था तेव्हा 5,00,000 कोटी किंवा $5 ट्रिलियन पर्यंत करण्याचं उद्देश होता 2022 सालापर्यंत। तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी घेऊन जायची 2022 सालची योजना होती। अर्थात मधल्या काळात कोविड आला आणि अनेक त्याच्यानंतर रशिया युक्रेन गाझापट्टीतलं युद्ध, आता इराणचं युद्ध, अनेक गोष्टी झाल्या आणि त्यामुळे काही ते लक्ष्य साध्य करता आलं नसलं तरी आता मात्र महाराष्ट्र या टार्गेट किंवा हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे। हा विषय महाराष्ट्राचा नाही आहे, कारण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता कुठेतरी नक्की माहिती नाही पण $600 अब्ज आसपास, 600-650 अब्ज आसपास असताना फक्त गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिराती म्हणजे दुबई, अबुधाबी आणि इतर सगळे जे काही अमिराती आहेत छोट्याशा सगळ्या मिळून, तिथे गृहनिर्माण क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीचा आकडा $250 अब्ज इतका होता। $250 अब्ज। बघा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि हा शेअर बाजाराचा आकडा नाही, हा रिअल इस्टेट क्षेत्रातल्या ट्रान्झॅक्शनचा आकडा आहे। आणि गंमत म्हणजे या $250 अब्ज पैकी 23% म्हणजे साधारणतः $60 अब्ज घरं खरेदी फक्त भारतीयांकडनं करण्यात आलेली आहे। हे भारतीय लोकांनी दुबईमध्ये $60 अब्ज घर खरेदी केली आणि आज हा आकडा चर्चेला आलेला आहे, कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे आजच खरं तर दुबईचा एअरपोर्ट DXB जो जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट म्हणून ओळखला जातो, सगळ्यात जास्त गर्दीचा एअरपोर्ट सगळ्या जगातला ओळखला जातो, तो आज सुरू होणार होता। विमानं हवेत घिरट्या घालत होती आणि अचानक एक ड्रोन टर्मिनल 3 येथे जाऊन आदळला आणि पुन्हा हा विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला, स्थगित करण्यात आला। कदाचित आणखीन काही दिवस तो बंद राहील। पण आता प्रश्न निर्माण होतो की ज्या भारतीयांनी हे $60 अब्ज फक्त गेल्या वर्षी UAE मध्ये गुंतवलेले आहेत, त्यातले बरेच जण कदाचित तिथेच राहणारे असतील। मी असं नाही म्हणत आहे भारतात एवढा सगळा काळा पैसा आहे आणि जो सगळा काळा पैसा देश सोडून जातो आणि दुबईमध्ये गुंतवला जातो असं मी म्हणणार नाही, त्याच्यात बऱ्यापैकी पैसा, पण भारतीयांच्या खालोखाल तिथे पैसे गुंतवणाऱ्यांमध्ये ब्रिटिश आणि चीनी नागरिक आहेत। आणि त्यामुळे एकूणच या युद्धामुळे संयुक्त अरब अमिराती किंवा UAEला कशा प्रकारे त्याचा फटका बसणार आहे, युद्ध कोणी जिंकेल हरेल, लंका मात्र UAEची लुटली जाणार आहे। आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होणार आहे की हा भारतीयांचा पैसा तिथे लॉक झालेला आहे, ही संधी साधून भारतात त्यातला काही पैसा परत येईल का, किंवा तो पैसा भारतात गुंतवला जाईल का, यासाठी भारत काय करणार आहे, यासाठी महाराष्ट्र काय करणार आहे, यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात आता 4थी मुंबई 5वी मुंबई ज्या आता कदाचित पुढच्या 10 वर्षात 11-12 मुंबई परिसरात होतील, पण तिथे हा पैसा कशा प्रकारे गुंतवला जाऊ शकेल हा विचार करण्याची गरज आहे। मी UAEच्या ऐवजी दुबई म्हटलं तर राग मानून घेऊ नका, कारण पटकन UAE म्हटलं की दुबईच आपल्याला आठवते। अर्थात अबुधाबी हे आता तिथलं जास्त श्रीमंत भावंड त्या 7 अमिरातींपैकी आहे। परंतु UAEच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही दशकांपूर्वी या सगळ्या अमिरातींची लोकसंख्या 10 लाखांहून कमी होती। एकेकाळी 10 लाखही लोकसंख्या नसलेल्या या छोट्याशा देशाची लोकसंख्या आता जवळपास 1.25 कोटी इतकी झालेली आहे। आणि ती 1.25 कोटी या कारणासाठी झालेली आहे कारण तिथे परदेशातून आलेले म्हणजे नागरिक नसलेल्या लोकसंख्या त्यांची संख्या 85% आहे। म्हणजे अमिराती लोक, अरब अमिराती लोक फक्त 15% आहेत
आणि बाकीचे लोक 85% आलेले आहेत. आणि त्यामुळे जगभरातले लोक धंदा करण्यासाठी, पैसे गुंतवण्यासाठी, त्यांच्या देशातली ईडी, CBI, इन्कम टॅक्सपासनं वाचण्यासाठी या देशात येतात. आत्ता त्याच्यात नवीन भर पडली ती ब्रिटिश लोकांची, कारण एकेकाळी हा सगळा पैसा ब्रिटनमध्ये जमा व्हायचा, पण आता ब्रिटन बनेगा पाकिस्तान अशी घोषणा दुमदुमू लागल्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवर, तिथल्या एकूणच व्यवस्थेवर ताण यायला लागल्यामुळे तिथल्या डाव्या लेबर पक्षांनी आता इनहेरिटन्स टॅक्स वगैरे अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे लंडनमधला पैसा त्याला पाय फुटून तो दुबईकडे वळू लागलेला आहे. याच्या आधी लंडनचा पैसा येण्याच्या आधी रशियन पैसा तिकडे आला, कारण रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशियावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध पडले गेले होते. त्यामुळे रशियन माफिया, रशियन ओलिगार्च यांचा सगळ्यांचा पैसा दुबईत आला होता. म्हणजे रशियन आणि युक्रेन लोक आपल्या देशात एकमेकांविरुद्ध युद्ध लढत होते, पण दुबईत एकत्र बसून धंदा करत होते. तीच गोष्ट भारतीय आणि पाकिस्तानी लोकांबद्दलही बोलली जाते. दुबईत एकत्र धंदा करतात, सीमेवर इथे तणाव असतो. आणि त्यामुळे रशिया, युक्रेन असो किंवा त्याच्या आधी इस्रायली पैसाही UAEमध्ये प्रचंड प्रमाणावर येत होता, त्याच्या आधी इतर कुठल्या आफ्रिकन देशांमधला. आणि त्यामुळे एकूणच नियोजनबद्ध विकास आपल्यासारखा वाट FSI आणि बांधा बिल्डिंग 4 ते 7 मजले, 7 ते 15 मजले, 15 ते 40 मजले मध्ये 10-10 फुटाच्या गल्ल्या आणि त्याच्यावर दोन्ही बाजूला गाड्या उभ्या, असं न करता UAEनी जो एक विकासाचा एक मॉडेल उभं केलं, ते खरोखर संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. 2001 सालापासून तिथल्या रिअल इस्टेटमधल्या डेव्हलपमेंटला, मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटला, त्याच्या आधी लोक होते पण तिथे आधी सगळा 2 नंबरचा धंदा जास्त होता आता. पण 2000 सालापासून संयुक्त अरब अमिरातींनी एका त्या देशाला एक सिंगापूरप्रमाणे आर्थिक शिस्त लावून, पारदर्शकता आणून पुढे न्यायचा प्रयत्न सुरू केला. 2002 साली दुबईनी हा कायदा आणला की याच्यामध्ये परदेशी लोक पण दुबईमध्ये पैसा गुंतवू शकतात, गृहनिर्माण क्षेत्रात पैसा गुंतवू शकतात. आणि तो पैसा गुंतवायला मुभा दिल्यावर त्यांनी सुनियोजित पद्धतीने वेगवेगळी टाउन प्लॅनिंग स्कीम्स आणून वेगवेगळी प्रोजेक्ट उभी केली. तेव्हा अर्थात त्याच्यात मी त्याची नावं सांगायची गरज नाही आहे, पण पाम जुमेरा असेल, दुबई मरीना असेल, डाऊनटाऊन दुबई असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विकास या मुख्यतः परदेशी लोकांच्या पैशामुळे झालेला आहे. तेव्हा त्या काळामध्ये दुबईमध्ये 4-5 वर्षात 101 कोटीचं घर 3 कोटी 4 कोटी इतक्या किमतीला विकलं जाऊ लागलं. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पैसा दुबई, अबुधाबीमध्ये येऊ लागला. 2009 साली त्याला पहिला फटका बसला, कारण जागतिक बाजारात अमेरिकन गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जी मोठी मंदी आली, त्या मंदीमुळे तिकडचं क्षेत्र, कारण हा पैसा सगळा बाहेरनं आलेला, तो पैसा त्या देशात जाऊ लागला आणि त्यामुळे तिकडे मंदीची लाट यायला लागली. मग त्याच्यातनं संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने तिथे अधिक पारदर्शकता आणली, अधिक काटेकोरपणा त्याच्यात. म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी ते रेरा काय करतं माहिती नाही, पण एक आहे रेरा म्हणून, महारेरा म्हणून, ज्यांची प्रोजेक्ट अडकलेले आहेत त्यांना काही उपयोग होत नाही त्याचा, पण जे रेरा म्हणून जी एक संस्था आहे आपल्याकडे, त्या रेराच्या सारखे तिथे त्यांनी सुधारणा आणल्या. त्याच्यामध्ये मग जे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत त्यांच्यासाठी एक्स्क्रो अकाउंट काढणं किंवा त्याच्यामध्ये किती मॉर्गेज तुम्ही ठेवू शकता, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून एक या क्षेत्राला आर्थिक शिस्त आणली. पण तरी देखील म्हणजे काही काळ त्याच्यातनं तेजी आली, पुन्हा मंदीचं सावट आलं, कारण या मधल्या काळात अमेरिकेमध्ये शेल तेलाची क्रांती झाली आणि त्याच्यामुळे तेलाचे भाव जे तोपर्यंत म्हणजे इराणमध्ये तेव्हा महमूद अहमदीनेजाद असताना 2005 ते 9 आणि 9 ते 13 या 8 वर्ष काळामध्ये अहमदीनेजाद असताना ते अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामुळे कायम अमेरिका इराण युद्ध होणार ही तेव्हा सावट होतं 10-12 वर्षापूर्वी. आणि त्यामुळे तेलाचे भाव $100 वरती गेले होते. त्याच्यामुळे जे UPA सरकार दाणकन आपटलं, त्याच्यामध्ये त्या तेलाच्या भावांचाही कुठेतरी योगदान आहे. आणि त्यामुळे जेव्हा तेलाचे भाव अचानक $100, $110 वरनं ते कोसळत $40 आले, त्यामुळे पुन्हा एकदा दुबईमध्ये मोठी ओहोटी, गृहनिर्माण क्षेत्राला ओहोटी लागली. त्याच्यातनं पुन्हा ते सावरले. त्यांनी पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीला तेलाच्या पुढचं भवितव्य, तेव्हा अर्थात खरं तर हे ट्रान्झिशन झालं, अबुधाबीनी दुबईला वाचवलं. अबुधाबीनी पैसे देऊन दुबई दिवाळखोरीत निघणार होती,
तिला वाचवलं, कारण अबुधाबीकडे नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियमचाही पैसा येत होता. आणि मग अबुधाबीच्या पुढाकाराखाली संयुक्त अरब अमिरातींनी तेलाच्या पलीकडचं भविष्य म्हणून मग याच्यामध्ये एक फायनान्शियल फिनटेक असेल, सायबर सिक्युरिटी असेल, पर्यटन असेल, सगळं शॉपिंग आणि त्याच्यासाठी हे असेल, हे सगळं नवीन उद्योग त्याच्यातनं अधिक वेगाने उभे केले. त्याच्यामुळे जगभरातला पैसा आणखीन येऊ लागला या सगळ्या वाळवंटामधल्या अस्थिरतेमध्ये. आणि खरं तर जगातल्या अस्थिरतेमध्ये UAE हे एक सगळं स्थैर्याचं ठिकाण झालं. भारताचा पैसाही खास करून गेल्या 10-12 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात भारतीय पैसा तिथे संयुक्त अरब अमिरातीमध्ये गुंतवला गेला. कारण एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि MBZ मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यातली मैत्री, एका प्रकारे दुबई आणि अबुधाबी हे भारतासाठी गेटवे ऑफ इंडिया झालं. कुठल्याही भारतीयांना परदेशात जायचं तर मुख्यतः दुबई अबुधाबी मार्गे त्यांना परदेशात जायला तो प्रवास घडायला लागला. आणि त्याच्यामुळे भारतीयांची संख्या, त्याच्यात त्यांनी गोल्डन व्हिजा आणला, बऱ्याच योजना केल्या. आणि त्यामुळे भारतीयांचा पैसा, एका प्रकारे भारतीयांची संख्याही सगळ्यात जास्त झाली. आज जवळजवळ 42 लाखाहून अधिक भारतीय एकट्या UAEमध्ये आहेत. जवळपास 40% लोकसंख्या त्यांची भारतीयांची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीयांचा पैसा, आधी भारतीय जायचे हे निम्न मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ स्तरावर काम करायला जायचे. आणि या सगळ्या त्यांच्या उद्योगधंद्यांची मालकी किंवा त्यांचं नेतृत्व हे ब्रिटिश लोक करायचे. आता ब्रिटिशांची जागा भारतीयांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे एका प्रकारे भारतीय आज दुबई चालवतात असं म्हणणं आपण फुशारक्या मारू नये. पण तरी देखील एका प्रकारे भारतीय लोकांकडनं संयुक्त अरब अमिरातीचं व्यवस्थापन चांगल्यापैकी केलं जातं. आणि त्याच्यातनंच गेल्या वर्षी $250 अब्ज गुंतवणूक गृहनिर्माण क्षेत्रामध्ये एकट्या एका वर्षात झाली. पण आता या युद्धामुळे त्याच्यासमोर प्रचंड प्रश्न उभा राहिलेला आहे. ती गुंतवणूक झाली कारण म्हणजे दुर्दैवाने मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळातही आपण गृहनिर्माण क्षेत्रात काही सुधारणा, फारशा सुधारणा करू शकलो नाही. त्याच्यात असलेला काळा पैसा, त्याच्यात असलेला राजकीय पैसा, त्याच्यामुळे वाटेल तशा इमारती बांधायला परवानगी द्यायच्या किंवा स्वतःहून इमारत बांधायची तर महापालिकेत उभ्या राहणाऱ्या अनंत अडचणी, लाचखोरी, सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे आपलं गृहनिर्माण क्षेत्र त्याच्यातनं खऱ्या अर्थाने पुढे येऊ शकलं नाही. त्याच्यामध्ये जी करेक्शन आवश्यक होती ती येऊ शकली नाही, कारण पैसा, सगळा राजकीय पैसा त्याच्यामध्ये असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे भारतीय बाजारामध्ये आत्ता रिअल इस्टेट ॲप्रिसिएशन जेवढं होत नाही त्याच्यापेक्षा जास्त ॲप्रिसिएशन हे UAEमध्ये होत असल्यामुळे, जास्त भाडं तुम्हाला अधिक वाढवून मिळत असल्यामुळे, म्हणजे तुम्ही 1 कोटीचं घर मुंबईत समजा 1 कोटीचं नाही मिळत, 2 कोटीचं घर घेतलं, 1 कोटीचं फक्त बेकायदेशीर आलेल्या लोकांना मिळतं सरकारी खर्चाने. पण जर तुम्ही स्वतः विकत घेणार असाल तर तुम्हाला 2 कोटीच्या खाली घर मिळत नाही मुंबईत. आणि त्यामुळे ते जरी घेतलं तरी तुम्हाला त्याच्यावर मिळणारं भाडं हे कदाचित 50,000 55,000 असतं. म्हणजे जे तुम्ही त्याचं व्याज भरता, EMI भरता, त्याच्यापेक्षा ते भाडं कमी असतं. आणि त्याच्यामुळे भारतापेक्षा जास्त रिटर्न रिअल इस्टेटमध्ये दुबईमध्ये असतात. आणि अनेक लोकांना वाटतं की एक चांगली व्यवस्था म्हणजे म्हणतात दुबईमध्ये काही तुम्ही पर्स जरी रस्त्यावर ठेवली तरी कोणी ती चोरून देणार नाही एवढी खात्री असते. सगळ्या गोष्टी नियमानुसार चालतात. इथे जे नियम पाळत नाहीत ते तिथे जाऊन बरोबर नियम पाळतात. तर त्यामुळे तोही एक टक्का तिकडे गुंतवणूक करणाऱ्यांचा असतो. परंतु आता या युद्धामुळे अचानक त्याच्यामध्ये UAEची काहीच चूक नाही, काही संबंध नव्हता. पण आता हल्ल्यासाठी, कारण UAEचे अमेरिकेशी असलेले संबंध, UAEचे इस्रायलशी असलेले संबंध आणि UAEचं इराणपासून असलेलं अंतर, कारण जे होर्मुझची सामुद्रधुनी आहे त्याच्या अगदी बरोबर समोर UAE आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे या सामुद्रधुनीमध्ये जी 2-3 बंदर, छोटी बेटं आहेत, किश वगैरे, त्याच्यावरनं संयुक्त अरब अमिराती आणि इराण यांच्यामध्ये भांडण होतं. आणि त्यामुळे या युद्धात इराणने सगळ्यात जास्त हल्ले कोणाविरुद्ध केले असतील तर ते UAE विरुद्ध केलेले आहेत. आणि या हल्ल्यामुळे झालेली मनुष्यहानी अतिशय कमी आहे, कारण जवळपास सगळेच्या सगळे हल्ले त्यांनी परतवून लावले. पण तरी देखील जे काही तुरळक ड्रोन किंवा मिसाईल इकडे तिकडे पडले, त्याच्यातनं आगी लागणं, 1-2 माणसं मरणं, अशी गोष्ट झालेली. आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली म्हणजे जे कोणी आपला असो बाहेर असो सगळ्यांची त्यांनी चोख बडदास्त ठेवली, सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलं, अतिशय चांगली गोष्ट केली. पण याच्यामुळे तिथल्या गृहनिर्माण क्षेत्रावरचा जो प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं याचं भविष्य काय, भवितव्य काय. कारण अशा प्रकारे युद्ध थांबेल कदाचित, पण असेच जर ड्रोन येत राहिले महिन्यातनं एकदा, महिन्यातनं 2दा, तर मग इथली गुंतवणूक सुरक्षित असेल का, हा तिथल्या गृहनिर्माण क्षेत्रावरचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थात भारताने जसं म्हणलं की आपल्या मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे
संयुक्त अरब अमिरातीला संरक्षण पुरवणं, आणि फक्त संयुक्त अरब अमिरात नाही, सगळ्या आखाती देशांना संरक्षण पुरवणं, जे आता अमेरिका करते उद्या ते आपल्याला करायचं आहे. आणि त्यातलं किमान UAE बाबत तर आपण आत्ता ते करू शकतो. पण ते करतानाच त्याच्यातनंही जो पैसा बाहेर पडेल तो भारतातल्या गृहनिर्माण क्षेत्रात कसा येईल, आणि त्यांच्यासारखी आपण सुनियोजित नियम पाळून गृहनिर्माण क्षेत्र कशा प्रकारे विकास करू शकू, याचा आपल्याला विचार करायचा आहे. ही आपल्यासाठी खरोखरच खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.